नमस्कार. आज आपल्याला 3 ते 6 जून 2020च्या चालू घडामोडी बघायच्या आहेत. पहिला प्रश्न, खालीलपैकी कशाला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे वरील दोन्ही. म्हणजे कोलकाता बंदर याला सुद्धा कोणाचं नाव दिलेलं आहे? श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलेलं आहे. आणि चेनानी ते नश्री हा जो बोगदा आहे, या बोगद्याला सुद्धा कुणाचं नाव दिलेलं आहे? श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलेलं आहे. हा पॉईंट नीट डिटेलमध्ये बघा. कोलकाता बंदर जे आहे ते बंदराला 2020 मध्ये किती वर्ष कंप्लीट झालेली होती? 150 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. त्या निमित्ताने नरेंद्र मोदी कोलकाता येथे गेले होते आणि त्या उत्सवादरम्यान नरेंद्र मोदींनी या नामकरणाची घोषणा केली होती. त्यावेळेस फक्त घोषणा केली होती आणि आता जून 2020 मध्ये हे नामकरण एक्झॅक्ट झालेलं आहे. दुसरा पॉईंट, चेनानी ते नश्री हा जो बोगदा आहे तो कुठे आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये त्याचं उद्घाटन कधी केलं होतं? 2 एप्रिल 2017 याचं उद्घाटन केलं होतं. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं? तर नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि याची लांबी किती आहे? तर 9.2 किलोमीटर या बोगद्याची लांबी आहे. आता बोगद्यावरती भारतासंदर्भात काय काय प्रश्न बनू शकतात? तर भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर पीर पांजाल बोगदा. पीर पांजाल बोगद्याची लांबी किती आहे? 11.2 किलोमीटर. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बोगदा कुठला आहे भारतातला? तर चेनानी ते नश्री हा बोगदा दुसऱ्या क्रमांकाचा बोगदा मोठा आहे. त्याची लांबी किती सांगितली आपण? 9.2 किलोमीटर. याच्या पुढे अजून काय प्रश्न म्हणू शकता? हे फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. या फोटोमध्ये दिसते क्लिअर आपल्याला हा चेनानी ते नश्री हा बोगदा कसा आहे? रोड बोगदा आहे. म्हणून जर प्रश्न जर बनवला रोड बोगद्यांपैकी सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर चेनानी ते नश्री बोगदा हा सर्वात लांब आहे. त्याची लांबी किती सांगितली आपण? 9.2 किलोमीटर. आता लगेच दुसरा प्रश्न काय पडू शकतो मग आपल्याला, की रेल्वे बोगद्यांपैकी सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर पीर पांजाल बोगदा हा सर्वात लांब बोगदा आहे. पीर पांजाल हा बोगदा कसा आहे? रेल्वे बोगदा आहे आणि त्याची लांबी किती आहे? 11.2 किलोमीटर. पुढचा प्रश्न, सोशल डिस्टन्सिंगसाठी सोडार हे ॲप्लिकेशन कोणी सुरू केले आहे? याचं उत्तर आहे गुगलने सुरू केलेले आहे. बघा, सोडार नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. अशी त्याची विंडो दिसेल बघा डाउनलोड केल्यानंतर. गुगलने सुरू केलेलं आहे. यापूर्वी पण आपण असे पॉईंट पाहिलेले आहेत. आय फील यू नावाचं एक ब्रेसलेट तयार केले. आपण एक पॉईंट सांगितला होता. हे ब्रेसलेट कोणी तयार केलं होतं? तर कोणत्या देशामध्ये तयार केलं होतं? तर इटलीमध्ये तयार केलं होतं. आणि भारत सरकारने ॲप्लिकेशन कुठलं सुरू केलेलं आहे? तर आरोग्य सेतू हे ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. आणि आरोग्य सेतूमध्ये पण काय दाखवलं जातं त्या ठिकाणी? सोशल डिस्टन्सिंगचा एक मेसेज त्या ठिकाणी दाखवला जातो बघा. म्हणजे सोडार पण त्याचप्रमाणे काम करते सोशल डिस्टन्सिंगसाठी. आणि आय फील यू नावाचं एक ब्रेसलेट आहे जे इटलीमध्ये तयार झाले, ते सुद्धा सोशल डिस्टन्सिंगसाठी कार्य करते बघा. पुढचा प्रश्न, के फोन प्रोजेक्ट कोणत्या राज्याने सुरू केला आहे? के फोन प्रोजेक्ट कोणत्या राज्याने सुरू केला आहे? याचं उत्तर आहे केरळ राज्याने सुरू केलेला आहे. आता इथं के फोन मधला जो के दिलेला आहे, तर केचं फुल फॉर्मच काय होतो? केरळ असा फुल फॉर्म होतो बघा त्याचा. आता के फोन कम्प्लीट या शब्दाला फुल फॉर्म दिलेला आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा काय दिले. के फोन शब्द सांगितलेला आहे इथं. के फोनचं फुल फॉर्म सांगताना त्याच्या अलीकडे दिलेला आहे इथं केरला फायबर ऑप्टिक नेटवर्क. हा कशाचा फुल फॉर्म आहे? के फोनचा. आता के फोन कार्यक्रमाअंतर्गत काय केलं जाणार आहे? केरळमध्ये 20 लाख लोकसंख्या अशी आहे जे बिलो पॉवर्टी लाईन आहे. बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच काय? दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आहे. ती किती आहे? 20 लाख लोकसंख्या आहे. आणि त्या 20 लाख लोकसंख्येला के फोन कार्यक्रमाअंतर्गत मोफत त्या ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. काय पॉईंट सांगितलं आपण? के फोन कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? केरळने. के फोनचा फुल फॉर्म केरला फायबर ऑप्टिक नेटवर्क हा फुल फॉर्म सांगितलेला आहे. आणि या अंतर्गत 20 लाख लोकसंख्येला केरळ सरकार काय करणार आहे? मोफत इंटरनेट सेवा पुरवणार आहे. पुढचा प्रश्न, सी टॅप कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? सी टॅप. आता या सी टॅपला पण फुल फॉर्म आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात आपण लगेच. सी टॅप कोणी सुरू केलंय? मग WHO ने सुरू केलं. WHO फुल फॉर्म काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुरू केलेलं आहे. सी टॅपचं फुल फॉर्म बघा. सी टॅपचं फुल फॉर्म काय सांगितलं इथं? सी फॉर कोविड-19, टी फॉर टेक्नॉलॉजी, ए फॉर ॲक्सेस आणि पी फॉर पूल. म्हणजे फुल फॉर्म काय होतं त्या ठिकाणी? कोविड-19 टेक्नॉलॉजी ॲक्सेस पूल. हे कुणी सुरू केलेलं आहे? WHO ने सुरू केलेलं आहे. सी टॅप कार्यक्रम WHO ने का सुरू केलेला आहे? तर बघा, आत्ता जगभरामध्ये कोविड-19ची लस साथ पसरलेली आहे. आणि आत्तापर्यंत कोणत्या देशाने सक्सेसफुली लस बनवलेली आहे का? अजूनपर्यंत बनवलेली नाहीये. आणि लस बनवल्यानंतर ती त्याचा बिझनेस वगैरे झाला म्हणजे व्हायला नको, किंवा एखाद्यांनी लस त्या ठिकाणी अडवून ठेवायला नको. त्यासाठी एक सहयोग म्हणजे असला पाहिजे. म्हणजे समजा आता एक उदाहरण जर घेतलं,
भारताने लस तयार केली किंवा अमेरिकेने लस तयार केली तर ती त्यांच्यापुरती सीमित असायला नकोय. म्हणजे समजा भारताने लस जर तयार केली तर ते लसचा उपयोग फक्त भारतातच होणार असं नसलं पाहिजे. म्हणजे कम्प्लीट सगळ्या देशांपर्यंत त्या लस पोहोचली पाहिजे किंवा त्याचा फॉर्म्युला पोहोचला पाहिजे, कशी तयार करायची त्याची माहिती पोहोचली पाहिजे. यासाठी एक सहयोग असणार आहे आणि त्या सहयोगासाठीच कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? C-TAP कार्यक्रम सुरू केला आहे. आणि कोणी केलेला आहे? WHO ने. C-TAPचं फुल फॉर्म काय सांगितलं इथं? कोविड-19 टेक्नॉलॉजी ॲक्सेस पूल हा फुल फॉर्म सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न, ट्युलिप इंटर्नशिप कार्यक्रम कोणासाठी सुरू केला आहे? ट्युलिप इंटर्नशिप कार्यक्रम कोणासाठी सुरू केलेला आहे? तर इंजिनियर लोकांसाठी सुरू केलेला आहे. कोणी केलेला आहे? तर भारत सरकारने स्वतः सुरू केलेला आहे. तर ट्युलिप इंटर्नशिप समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा ITI झालेला असेल आणि ITI झाल्यानंतर 2 वर्षाचा काय असतं? अप्रेंटिसशिप कोर्स असतो. अप्रेंटिसशिप म्हणजेच काय? त्या ठिकाणी आपण काम पण शिकत असतो आणि आपल्याला पेमेंट सुद्धा भेटत असतो. तो 2 वर्षाचा कोर्स असतो. आणि सेम त्याच प्रकारे ट्युलिप इंटर्नशिप कार्यक्रम पण सुरू केलेला आहे. आणि या अंतर्गत कुणाला घेतलेले आहे? ITI पास घेतलेले आहे का? तर नाही, फक्त इंजिनियर लोकांना घेतलेले आहे. ITI साठी इंटर्नशिप किती होती? 2 वर्षाची असते. इंटर्नशिप नाही म्हणता येणार त्याला, अप्रेंटिसशिप म्हणतो आपण त्याला. आणि ट्युलिप अंतर्गत इंजिनियर लोकांसाठी हा कार्यक्रम किती वर्षाचा असणार आहे? 1 वर्षाचा असणार आहे. त्याचबरोबर ट्युलिप नावाचं पोर्टल सुद्धा सुरू केलेलं आहे. पोर्टल म्हणजे ऑनलाईन एक वेबसाईट असणार आहे. त्या वेबसाईटवरती प्रत्येक इंजिनियर जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो आणि भारत सरकार त्यांना कॉल करून त्यासाठी बोलून सुद्धा घेऊ शकतात. बघा, म्हणजे पोर्टल सुद्धा सुरू केलेलं आहे आणि कार्यक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, झिरो कॉन्टॅक्ट राईट्स ही सेवा कोणी सुरू केलेली आहे? झिरो कॉन्टॅक्ट राईट्स कोणी सुरू केलेली आहे? तर उबरनं सुरू केलेली आहे. बघा, उबर. आता या अंतर्गत काय केलं जाणार आहे? बरं, कुठे कुठे सुरू केली हा पहिला प्रश्न पडतो. दिल्ली, बँगलोर आणि हैदराबाद या एअरपोर्टवरती सुरू केलेली आहे झिरो कॉन्टॅक्ट राईड्स. आता या अंतर्गत काय केलं जाणार आहे? आता समजा पॅसेंजर आला, गाडीमध्ये बसतोय, गाडीमध्ये बसल्यापासून त्याला ड्रॉप करेपर्यंत त्या ड्रायव्हरचा आणि पॅसेंजरचा कुठलाही प्रकारचा संबंध येणार नाही, कॉन्टॅक्ट येणार नाही असं त्याच्यात सांगितलेले. ज्यावेळेस पैसे दिले जाणार आहेत ते पण ऑनलाईन पैसे दिले जाणार आहेत त्यामध्ये सांगितलेले असं. आणि ड्रायव्हर म्हणजे तो पॅसेंजर बसायच्या अगोदर ती गाडी कम्प्लीट सॅनिटाईज केलेली असणार आहे आणि तो पॅसेंजर उतरल्यानंतर सुद्धा ती गाडी कम्प्लीट सॅनिटाईज केली जाणार आहे. हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे? झिरो कॉन्टॅक्ट राईड्स या अंतर्गत सांगितलेले. आणि झिरो कॉन्टॅक्ट राईड्स कुणी सुरू केलेली आहे? उबेरने सुरू केलेली आहे. फक्त 3 शहरांमध्ये सुरू केली. 3 शहरं कुठली? दिल्ली, बेंगलोर आणि हैदराबाद एअरपोर्टच्या क्षेत्रामध्ये सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, जिलुमोल मॅरिएट थॉमस या कोणत्या राज्यातील आहेत? याचं उत्तर आहे केरळ राज्यातील आहेत. केरळ. जिलुमोल मॅरिएट थॉमस यांनी एक्झॅक्ट काय केलेलं आहे? तर बघा, आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये चेक करा. इथं फोटो दिसतो तुम्हाला त्यांचा. आता यांचा जन्म होतानाच हात विरहित जन्म झाला होता, म्हणजे त्यांना हात नव्हते जन्मापासूनच. आणि त्यांनी आता काय केलेलं आहे? ड्रायव्हिंग केलेली आहे, म्हणजे 4 व्हीलर गाडी चालवलेली आहे. आणि केरळ सरकारने म्हणजे केरळ RTOने त्यांना लायसन्स सुद्धा दिलेलं आहे 4 व्हीलरचं. आणि भारतातल्या म्हणजे हात नसताना ड्रायव्हिंग लायसन्स घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत किंवा पहिल्या व्यक्तीच ठरलेल्या आहेत. बघा, कोणत्या राज्यातल्या आहेत त्या? केरळ राज्यातलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक सायकल दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक सायकल दिवस याचं उत्तर आहे 3 जून रोजी साजरा केला जातो. 3 जून. आता हे सगळेच दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. नेक्स्ट स्लाइडमध्ये सगळे दिवस एकदा रिपीट करू आपण. 2 जूनला काय साजरा केला जातो? तेलंगणा स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 जून 2014 रोजी तेलंगणाची स्थापना झाली होती. म्हणजे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा सेपरेट केला होता, त्यामुळे 2 जून दिवस हा काय साजरा केला जातो? तेलंगणा स्थापना दिवस. 3 जून आत्ताच आपण प्रश्नामध्ये विचारलं होतं. 3 जूनला काय साजरा केला जातो? सायकल दिवस, जागतिक सायकल दिवस. 5 जून जो की सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, सगळ्याच एक्झामसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. 5 जून रोजी काय साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिवसाची सुरुवात कधी झाली होती? तर 1974ला सुरुवात झाली होती. 1974. आणि या वर्षीची याची संकल्पना काय सांगितलेली आहे? सेलिब्रेटिंग बायोडायव्हर्सिटी या वर्षीची याची संकल्पना आहे. बघा, बरेच न्यूजपेपरमध्ये देतं ना संकल्पना, म्हणजे काही न्यूजपेपरला सेलिब्रेटिंग बायोडायव्हर्सिटी अशी न्यूज दिलेली आहे आणि काही न्यूजपेपरला देताना टाइम फॉर नेचर अशी दिलेली आहे. बरं, या दोन्हीपैकी काय बरोबर आहे हे जर क्रॉस चेक करायचं असेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? युनोच्या वेबसाईटवरती जर गेलो आपण, युनोच्या वेबसाईटवरती आपल्याला 5 जूनची एक हेडिंग दिसेल, म्हणजे त्या ठिकाणी एक आर्टिकल दिलेलं आहे आणि त्या आर्टिकलची हेडिंग देताना त्यांनी टाइम फॉर नेचर अशी दिलेली होती.
म्हणजे त्या आर्टिकलची हेडिंग होती. थीम होती का ती? तर नाही. आर्टिकलची हेडिंग दिली होती टाइम फॉर नेचर, म्हणून आपली थीम असणार आहे काही तर नसणार आहे. या वर्षीची याची थीम काय आहे मग? तर सेलिब्रेटिंग बायोडायव्हर्सिटी ही त्याची थीम सांगितलेली आहे. म्हणजे स्वतः युनोने सांगताना त्याची संकल्पना काय सांगितलेली आहे? सेलिब्रेटिंग बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना सांगितलेली आहे. आणि टाइम फॉर नेचर जे आहे ते एक आर्टिकल दिलं होतं आणि त्या आर्टिकलची हेडिंग त्यामध्ये त्यांनी दिली होती. बऱ्याच न्यूजपेपरला चुकीचा पॉईंट दिला होता. टाइम फॉर नेचर ही थीम आहे असं सांगितलं, पण ती या वर्षीची थीम नाहीये. सर्वात शेवटचा पॉईंट त्यातला, 7 जून रोजी काय साजरं केलं जातं? जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. तो कधी असतो सांगितलं आपण? 7 जून रोजी असतो. एकदा सगळे पॉईंट रिपीट करू इथं. 2 जूनला काय सांगितलं आपण? तेलंगणा स्थापना दिवस असतो. 3 जून सायकल दिवस. 5 जूनला काय असतं सांगितलं? पर्यावरण दिवस. आणि 7 जूनला अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. यानंतर मी छोटे छोटे पॉईंट घेतलेत, बारीक प्रश्न घेतलेले नाहीयेत. त्यातला पहिला पॉईंट बघा, राजू टोपनो जे आहेत, राजू टोपनो यांची वर्ल्ड बँकमध्ये नियुक्ती केलेली आहे. आणि काय म्हणून केलेली आहे नियुक्ती? सिनियर ऍडवायझर म्हणून नियुक्ती केली. आता सिनियर ऍडवायझर म्हणजेच काय? मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. मुख्य सल्लागार. दुसरा पॉईंट, ब्रजेंद्र नवनीत यांची नियुक्ती कुठे केलेली आहे? WTO मध्ये नियुक्ती केलेली आहे. आणि WTO मध्ये काय म्हणून नियुक्ती केली? अँबॅसेडर, म्हणजे भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. पर एकदा रिपीट करतो, राजू यांची नियुक्ती कुठं? वर्ल्ड बँकमध्ये. वर्ल्ड बँकमध्ये कशासाठी? सिनियर ऍडवायझर म्हणजेच मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि नवनीत यांची नियुक्ती कुठे केलेली आहे? WTO मध्ये. आणि WTO मध्ये कशासाठी नियुक्ती केलेली आहे? म्हणजे काय म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर अँबॅसेडर म्हणजेच काय? राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढचा हा पॉईंट बघा. या पॉईंटमध्ये काय प्रश्न बनू शकतो? वेस अनसेल्ड हे कोणत्या खेळाशी संबंधित होते असा प्रश्न बनू शकतो. आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? NBA म्हणजेच काय म्हणतो आपण? बास्केटबॉल खेळाशी संबंधित होते. कोणत्या देशाचे होते? तर अमेरिका देशाचे होते. आणि त्यांचं आता निधन झालेलं आहे. बरं, हे व्यक्ती एवढे तरी महत्वाचे नाहीयेत. सेम असंच पॉईंट आपण मागं पण पाहिला होता. कोबे ब्रायंट यांचं निधन झालं होतं. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं होतं. आणि ते सुद्धा कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर बास्केटबॉल खेळाशी संबंधित होते. बरं, प्रश्न विचारायचाच असेल तर कोबे ब्रायंटवरती शक्यता जास्त आहे, कारण की त्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं होतं. आणि ते आत्ता म्हणजे खेळत होते त्या ठिकाणी, म्हणजे बास्केटबॉल आत्ता खेळत होते. आणि वेस अनसेल्ड जर पाहिले, यापूर्वीच रिटायर झाले होते, म्हणजे एवढे फेमस नव्हते जेवढे कोबे ब्रायंट फेमस होते. पुढचा पॉईंट, बिहाइंड द मास्क नावाचं एक पुस्तक आता पब्लिश झालेलं आहे. आणि त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मोहम्मद मनन हे त्याचे लेखक आहेत. बघा, आता हे पुस्तक काय महत्वाचं आहे? बिहाइंड द मास्क मध्ये कोरोनाची सगळी हिस्ट्री दिलेली आहे, म्हणजे कोरोनाची सुरुवात कुठून झाली, कशा प्रकारे झाली, ही सगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे एक्झॅक्ट खरीच असेल असं आपल्याला काही माहित नाहीये. त्या लेखकांनी काय केलेले, त्यांना जे फॅक्ट माहिती होते त्यांचं मत त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. कोरोना आता सध्याला चर्चेमध्ये आहे आणि कोरोनाच्या बेसवरती आता एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो. प्रश्न काय बनू शकतो? बिहाइंड द मास्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मोहम्मद मनन हे लेखक आहेत. पुढचा पॉईंट बघा, जम्मू काश्मीरने आता एक ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. मेरा वेतन नावाचं एक ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. वेतन म्हणजेच काय? पगार. मेरा वेतन नावाचं ऍप्लिकेशन कोणी सुरू केलेलं आहे? तर जम्मू काश्मीरने सुरू केलेलं आहे. सिंपल असा प्रश्न बनू शकतो. आता या ऍप्लिकेशनद्वारे काय समजलं जाणार आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं वेतन जमा झालेलं आहे का नाही अकाउंटला, म्हणजे ते स्वतः चेक करू शकतात. त्यासाठी हे ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. आजचा शेवटचा पॉईंट, आता आपण पाहिलं असेल की टिकटॉक वरती आता खूप सारी टीका झाली आणि बऱ्याच भारतीय लोकांनी काय केलं, टिकटॉक आता अनइन्स्टॉल करून टाकलेलं आहे. आता टिकटॉक सारखंच एक दुसरं ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्याचं नाव काय? कोलॅब. आणि कोलॅब नावाचं ऍप्लिकेशन कोणी सुरू केलेलं आहे? फेसबुकने सुरू केलेलं आहे. बघा, शक्यता कमी प्रश्न बनायची, पण प्रश्न जर बनला तर काय बनू शकतो? टिकटॉक सारखंच एक ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे, म्हणजे फेसबुकने सुरू केलेलं आहे. त्याचं नाव काय? कोलॅब. किंवा प्रश्न उलटा पण विचारतील, कोलॅब नावाचं ऍप्लिकेशन कोणी सुरू केलेलं आहे? तर फेसबुकने सुरू केलेलं आहे.